when simple or individual series will be given into the problem. मराठी म्हणतात सुटे प्राप्तांक दिले असतात. सुटे प्राप्तांक दिले असतात चतुर्थक विचलन काढणे. चतुर्थक विचलन काढणे हा व्हेरी मोस्ट टाइम प्रत्येक पेपरला एक परीक्षा आड विचारला जातो. व्हेरी मोस्ट टाइम येतोच आणि थोडा किचकट असल्यामुळे हा प्रॉब्लेम परीक्षेत जास्त टाकतात. वेन सिंपल इंडिव्हिज्युअल सिरीज म्हणजे सुटे प्राप्तांक दिले असतात चतुर्थक विचलन काढणे हा चॅप्टर आहे. 3 किंवा 4 मार्क्ससाठी पेपरला तुम्हाला येईल. आता याच्यातला तुम्हाला अर्थ सांगतो. क्वार्टाइल डेव्हिएशन म्हणजे चतु आणि ठक. चतुचा अर्थ होतो 4, इसका अर्थ होता है 4. चतु यानी 4 4 और थक चतुर्थक. थक का अर्थ होता है भाग. इंग्लिश में बोला जाता है इसको पार्ट. आता हे जे 4 भाग आहे याचं एक सोपं उदाहरण तुम्हाला सांगतो. तुम्ही गावामध्ये गेले का कधी? गावामध्ये गेल्यानंतर तिथे सर्वात जास्त जुन्या काळामध्ये, आताच्या काळात नाही म्हणणार, आता सगळं तयार होतं. जुन्या काळामध्ये सगळ्यात पहिले जेव्हा पोळी भेटत नव्हती आपल्याला तेव्हा सगळ्यात पहिले काय म्हणजे तिथे जे शेतकरी लोक होते किंवा तिथे खेड्यातले राहणारे लोक होते सगळ्यात जास्त काय व्यंजन प्रसिद्ध होतं? भाकर. तर ते भाकर समजा तिथे गावात गेले, तुम्ही एखाद्या घरी गेले आणि तिथे भाकरीचा प्रॉब्लेम तुम्हाला झुणका भाकर दिली. ही पूर्ण भाकर आहे. ठीक आहे. आता तुम्ही पहिली भाकर खाल्ली, दुसरी भाकर खाल्ली, ठीक आहे. त्याच्यानंतर काही आपल्याला थोडीशी भूक राहते आपल्या पोटामध्ये, तर आपण काय म्हणतो, नाही मला इतकं नाही, मला चतकोर द्या. चतकोर म्हणजे काय? चतकोर. चतकोर यानी क्या होता है? चतकोर म्हणजे ही पूर्ण भाकर समजू आपण 100 आहे, 100% ही भाकर आहे असं समजू. टोटल भाकर 100%. आता याच्यामध्ये हा पहिला भाग, दुसरा भाग, हा तिसरा भाग आणि हा चौथा भाग. आता तुम्हाला थोडीशी भूक होती म्हणून तुम्ही त्यांना मागितलं चतकोर द्या. चतकोर म्हणजे या चारही हे जे पूर्ण भाकर आहे याच्यातला पहिला भाग म्हणजे चतकोर. याला म्हणतात 1/4. चतुर्थकाचा पहिला भाग म्हणजे किती टक्के झाले हे समजा 25%. 100% भाकर आहे समजा टोटल. याचा पहिला भाग आपण मागितला म्हणजे किती टक्के मागितला आपण? 25%. चतुर्थकाचा दुसरा भाग म्हणजे 2/4 म्हणजे किती टक्के येईल? 50%. ठीक आहे. आता क्वार्टाइल जो आहे ना, क्वार्टाइल चतुर्थक, क्वार्टाइल फर्स्ट. क्वार्टाइल फर्स्ट म्हणजे चतुर्थकाचा, चतुर्थक याला म्हणतात क्वार्टाइल म्हणजे चतुर्थक. चतुर्थकाचा पहिला भाग म्हणजे याला म्हटलं जातं Q1. चतुर्थकाचा दुसरा भाग म्हणून याला काय म्हणतात? Q2. चतुर्थकाचा तिसरा भाग, आता 3/4 म्हणजे किती टक्के झाले? 75% म्हणजे चतुर्थकाचा तिसरा भाग. आणि पूर्ण भाकर म्हणजे काय झालं? चतुर्थकाचा चौथा भाग, याला काय म्हणू आपण? Q4. समजलं? आता आपल्याला याचे काम नाही, फक्त तुम्हाला समजवण्यासाठी मी सांगितलं. आणि याचे काम नाही. चतुर्थकाचा जो फॉर्म्युला आहे त्याच्यामध्ये क्वार्टाइल 1 आणि क्वार्टाइल 3 या दोनच फॉर्म्युल्याचा आपल्याला इथे आवश्यकता पडते. आता याचा पाहू आपण फॉर्म्युला. याचा काय फॉर्म्युला आहे? हो का, सूत्र. याच्यामध्ये एकूण 3 सूत्र जातात. पहिला फॉर्म्युला आहे Q1 चा, द साइज ऑफ n+1 divided by 4 TN that item. दुसरा फॉर्म्युला आपला Q3 चा, द साइज ऑफ
3n+1 divided by 4 t that item. आणि शेवटी आपला ऍक्च्युअल चतुर्थकाचा जो फॉर्म्युला आहे, एक लक्षात ठेवा, हे जे दोन फॉर्म्युले मी इथे लिहिलेले आहे क्वार्टाईल 1 आणि क्वार्टाईल 3, याच्याने आपल्याला चतुर्थकाचा ग्रुप शोधण्याकरता हा फॉर्म्युला राहतो. कशासाठी राहतो? ग्रुप शोधण्याकरिता हा फॉर्म्युला दिला जातो. ग्रुप शोधण्याकरिता हा फॉर्म्युला वापरला जातो. हे जे दोन फॉर्म्युले लिहिले ना आपण, याचं काम तेच आहे की ग्रुप शोधणे. आणि त्याच्यानंतर मग ऍक्च्युअल जो QD चा फॉर्म्युला आहे, आपण काय शिकत आहे? क्वार्टाईल डेविएशन म्हणजे QD. या ऍक्च्युअल याचा QD चा फॉर्म्युला जो आहे तो आहे Q3 - Q1 डिवाइडेड बाय 2. असा हा क्वार्टाईल डेविएशनचा शेवटचा फॉर्म्युला आहे. आपला मेन आपला उद्देश काय? चतुर्थक विचलन काढणे. हा आपला ग्रुप शोधण्याकरता राहतो आणि हा आपला ग्रुप शोधण्याकरता राहतो. आता एक लक्षात ठेवायचं, याच्यामध्ये दोन टाईप आहे. हा जो टाईप शिकत आहे आपण, याला म्हणतो आपण टाईप 1. याला म्हणतो आपण टाईप 1. टाईप 1 चं नाव तुम्हाला माहितीच पडलं असेल, सिंपल किंवा इंडिव्हिज्युअल. जेव्हा सिंगल पदमाला दिलेली असते, सुटे प्राप्तांक दिले असते, तेव्हा चतुर्थक विचलन कसं काढायचं. आणि लक्षात ठेवा, जेव्हाही सिंपल प्रॉब्लेम दिला जाते, म्हणजे सिंपल किंवा इंडिव्हिज्युअल सिरीज दिली जाते, तेव्हा फॉर्म्युला राहतो n+1 डिवाइडेड बाय 4. पण जेव्हा तुम्हाला क्लास इंटरवल आणि फ्रीक्वेंसी दिली जाते, वर्गांतर आणि वारंवारता दिली जाते, जब आप लोगों को क्लास इंटरवल और फ्रीक्वेंसी दिया जाएगा, तब फॉर्मूला जो बनता है इसका क्वार्टाईल 1 का ग्रुप निकालने के लिए वो रहता है n/4. और यहाँ पे भी n/4, वहां पे 1 नहीं आएगा, वहां पे n/4 ही आएगा. पर जहाँ पे ग्रुप सिंपल सीरीज और इंडिविजुअल सीरीज दी रहती है, वहां पे n+1 लगता है डिवाइडेड बाय 4. ठीक है, इतना ध्यान में रखना है. अगर इसमें आपने गड़बड़ कर दिए तो आपका पूरा प्रॉब्लम गलत हो जाएगा. ठीक है, तो अभी देखेंगे इसका प्रॉब्लम.